हाय नमस्कार सगळ्यांना. तर बघा फायनली आज स्वीटीला घेऊन आम्ही दवाखान्यामध्ये आलो आहे आणि सकाळी 11 वाजताच दवाखान्यात आलो आहे. आल्यापासून ह्या डॉक्टरांकडे जा त्या डॉक्टरांकडे जा, हे काय सांगते ते काय सांगते, सगळी प्रोसेस पूर्ण केलेली आहे आणि डॉक्टरांनी फायनल निर्णय सांगितलेला आहे बघा. तर आता जायचं आहे आम्हाला ॲडमिट होण्यासाठी. आणि इकडं केशव आणि वहिनी दोघंजण आले, त्यांना कळालं आज आम्ही येणार आहे दवाखान्यात. तर दोघंजण आलेत बघा भेटायला. तर काम होतं का पिल्याला घरी ठेवून आले ते, तो गप बस. आणि इकडं माझा भैया पण आलाय बघा आणि इकडं सागर आणि स्वीटी आहेत. तर आता जेवण वगैरे करून घेतलं आम्ही, कारण म्हणलं परत एकदा ॲडमिट झालं ना डिलिव्हरीसाठी तर मग परत जेवण नाही काय नाही. स्वीटीला खायच्या होत्या मेन महत्त्वाच्या आळूच्या वड्या. तर आळूच्या वड्या स्वीटीने कालच मामीला सांगितलं होतं फोन करून, प्रियंका मामी मला वड्या खायचे, तुम्ही लय भारी बनवतात ना, तर आळूच्या वड्या द्या म्हणून. तर भैया रात्री आळूची पानं आणायला गेलेला, त्याला काय आळूच्या वड्या पावसात गेलता ना, चलत चलत ना भेटलं का मग पानं नाहीत भेटली बघा. तर पानं नाहीत भेटली, मग मी आईला फोन केला, आईकडे पानं आहेत का बघितली. तर आई म्हणजे आहे तर म्हणली. मग सकाळी आईने आळूच्या वड्या, चिगळ्याची भाजी, लोणचं, पातळ भाजी, भाकरी, चपाती सगळा डबा बांधून दिला. आणि मी पण घरनं चपाती बटाट्याची भाजी ही जेवण आणलं होतं. तर सगळ्यांनी मिळून आहे ना आता जेवण करून घेतलं बघा. इकडं सगळे आहेत आणि जेवण वगैरे झाल्यावरती मग आता केशव आणि वहिनी चाललेत घरी. ह्यांनी नाही जेवण केलं, वहिनींचा उपवास आहे, आईंचा उपवास आहे. केशव म्हणला मला नको, मग ड्रॅगन सगळ्यांनी खाल्लं, ड्रॅगन फ्रूट. आणि इकडं स्वीट आहे बघा. तर फायनल काय तायशा मग बरं आहे ना, आमचं काय दुकानाचं आहे, अजून काय करावा. तुझं 2 शब्द राहू दे तुझ्या पशीच, वहिनी तुमचं 2 शब्द बोलावं. डॉक्टरांनी म्हणलं काहीतरी प्रॉब्लेम तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार चालावं लागतंय. तर बघू पुढची कंडिशन काय आहे, कसं काय ते तुम्हाला नक्कीच सांगन. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. आणि इकडं बघा ह्यांना इकडं चालायला लावलं होतं, तर इकडं 2-4 फेऱ्या मारल्या. काय झालं, किती फेऱ्या मारल्या तुम्ही इकडं, काय काय मेसेज दादा झाली का डिलिव्हरी? हा ताईची डिलिव्हरी नाही अजून झाली की तुम्हाला नक्कीच कळवणार आहे आणि लवकर आनंदाची बातमी देणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही पण टेन्शन घेऊ नका, तुम्हाला घेऊ नका म्हणते पण आम्हालाच टेन्शन यायला लागले. आता नॉर्मल होते का सिझर होते, कसं होतंय काय ते, त्याच्यामुळं. आणि इतर बिन काळजीच आहे बाबा. मगाशी जरा रडत होती दवाखान्यात, तिकडं जरा ताण पडला ती, आता निवांत हसती या. होय काय म्हणते मग पिलू, काय गेली मी कुठं डॉक्टरांची गाठ घेऊन येते म्हणले मी पुढे जाऊन. तुम्ही बसा इथंच. आला का, जेवण करायला बसलो तर पाऊस आला. हे बघा काळ काळ ढग आल्या, तर किती पाऊस आला. आणि मग पाऊस इथं बसलो होतो पहिल्यांदा, उठलो तिथं जाऊन बसलो, तिथं जेवण हे केलं, झालंय आता जेवण. आता जातो दवाखान्यामध्ये, आता 1-1:30 वाजली बघा. डॉक्टरांचा पण सुट्टीचा टायमिंग झालता, म्हणलं डॉक्टर गेले जेवण करायला, आपण पण जेवण करून घेऊ. नंतर मग इथं पण उभं राहायचं आणि त्याच्यामुळे जाऊन बसल्यात. तर असं द्या हा, मग काय म्हणले आम्ही जेवण करून येतो, तर तुम्ही पण जेवण करून या. दाजी आलं नाही तर घरी. केशव सगळं आपलं काम चालू आहे ना, ते सगळं सामान हे बाहेर पडलंय. दाजी म्हणलं मी सगळं नीटनाटकं ठेवतो आणि ज्यावेळेस डॉक्टर म्हणते ना आता डिलिव्हरी होईल तेव्हा मला सांगा, तेवढ्या वेळेस मी लगेच येतो म्हणलं. हां, मग इकडं सगळ्यांचं फोनावर फोन येतात, ह्याचा झाला की त्याचा. ती डॉक्टर काय म्हणतात बघाव का फोन बघा, तीच कळ नाही मला. तर मी कट करते काय फोन, परत सांगते दवाखान्यात नंतर सांगते म्हणून. कारण डॉक्टर आहेत, मग आपल्याला काय सांगतात काय नाही ते ऐकावं लागतंय, ध्यानात ठेवावं लागतंय. मग फोन उचलून जमत नाही ना, त्याच्यामुळं मग फोन सायलेंट करून ठेवला. आणि ज्यांचा आलता त्यांना सगळ्यांना केला फोन आणि बोलली 2-2 शब्द बाहेर आल्यावरती. काय माहिती का, आता आम्ही जातो बातमी पोचवा आम्हाला काय होतंय काय नाही. चालतंय. पिल्याला ठेवून आल्यात लेकरं, पुरी गेलेत शाळेत. कार्तिकी छकुली, पिल्या झोपलाय म्हणूनच, नाही तर ती कवाच आला असता. तर चला असू द्या. आता आई पण यायला निघाली बघा. आई गेली वडाला पूजा करायला, म्हणली पूजा झाली की इथेच आहे म्हणलं ये म्हणलं. आणि पण सकाळी वडाची पूजा ही करून आलो बघा.
नाही जाऊन आली घरी मगाशी. चालतं तिचा फोन, जेवण करून येते म्हणली. चालतं ये म्हणलं निवांत, काय अडचण नाही. इथं पण येऊन काय नाही हो, आम्हीच पळापळी करतोय. मी ताई बरोबर, सागर एकीकडे बसतात आणि आका नाही तरी एका जागेवर बसलेली, डायरेक्ट त्यांना जेवायलाच उठवून आणले आल्यापासून. हा फक्त हाय म्हणायला आधारासाठी सगळी पाहिजेत, नाहीतर इकडे तिकडे पळायचं म्हणलं ना, एक पेशंट एक आणि त्याच्याबरोबर मी प्रत्येक वेळेस आल्यावरती तीच आहे. त्याच्यामुळे मग हे आपलं आधार सगळं. हा मग आता आपले जे भाऊजी आहेत, आपण ज्यांची गाडी घेऊन आलोय त्यांना पण सांगावं लागेल की आता तुमच्या ॲटनलाच माघारी जावं लागते, आम्हाला इथंच थांबावं लागते म्हणून. तर बघू कसं होईन ते. भया बसलाय तिकडं फोनवर बोलत, हे दोघं. अय बाळाचे मम्मी पप्पा जायचंय का नाही दवाखान्यात? हा इकडेच फिरायचंय का जायचंय? हा चला मग. आणि इकडं आलेले आहेत बाळाचे मामे आजोबा आणि आजी होणारी, आहे का नाही? मग काय म्हणतात आजोबा, काय चाललंय आजोबांचं? 2 शब्द काय येतं? आठवून ते मगाशी बोललेलं. आठव काय नाही आठव मित्रांनो, आठव. मस्तपैकी नियोजन तुम्हाला सांगतो. आली सिटी दवाखान्यात, मला कळलं, फोन आला, चाललो मी गाडी घेऊन यावं म्हणलं. आता नंतर डायरेक्ट कुकुलं झाल्यावर तुम्हाला सांगतो येतो मी बघायला. झाल्यावर रडायला लागले म्हणे, ताई ताई ह्याला बघ, ह्याला बघ. लय रडतंय ह्याला बघ. मग बाळाचे मामा तुमचं काय? बाळाचं मामा सुरतला गुजरातला गेलतं फिरायला. म्हणलं ह्या दिवशी डिलेवरीची तारीख आहे, यायचं पाठदिशी. इथं सगळं सोडलं मामा पहिल्या गाडीने इथं कालच. हा काल सकाळीच आलाय 11 वाजताच. हा परवा दिवशी फोन केला, काल तर इथं हजर आहे का नाही? तर चला असू द्या, काय नाही म्हणलं. आलोय दवाखान्यात, हाय सगळं सध्या तर व्यवस्थित कंडिशन आहे हे सांगावं म्हणलं तुम्हाला, म्हणून मी व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली. आणि केशव आणि वहिनी पण आले तर ती पण सांगावं म्हणलं. तर चालतंय, या मग महागारी. हा काय? हा फोन करते. बाय बाय. चला आम्ही पण जातो आता तिकडे. चला पोरांनो, चला 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 चला. पिशवी आपली इथंच आहे बघा. जेवण वगैरे झालं आणि सगळे ह्या पिशवीमध्ये बाटल्या डबा वगैरे बांधून ठेवलाय. आणि ह्या पिशवीत आपलं जे काय खाल्लं होतं ना, ते कागद कुई कुठं ड्रॅगनचं हे सगळं आपलं. कोण रडतंय? हा हा सगळ्यांचंच फोन येते सकाळपासून, सगळ्यांचं फोन येते. तर झाली का डिलेवरी, झाली का डिलेवरी? आपले यूट्यूब फॅमिलीतले मेंबर असतील किंवा असं जी शेजारी पाजारी पाहुणं रावळं सगळी फोन करून विचारतात झाली का डिलेवरी. तर डिलेवरी काय अजून झाली नाही. स्वीटी इथंच आहे. आणि आता चाललोय आम्ही दवाखान्यात. तर डॉक्टरांनी मगाशी चेक वगैरे केलं सगळं. मग आता काय सांगत्यान काय म्हणत्यान ती बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ह्या व्हिडिओला इथं चेंज करते. केशव आणि वहिनी गेले बघा, आई जाऊन तिकडं बसले, तर आम्ही चौघच आहेत इथं. तर चला जायचं का? फाईल नको, फाईल संगच राहू दे, दाखवावं लागतं त्याच्यातलं एक एक रिपोर्ट दाखवावं लागतं तिथं डॉक्टरांना. चला व्हिडिओला करते इथं चेंज. बाय बाय मामा, बाळाचे मामा.